विनोद मराठी यूट्यूबचा। संत मीरा पब्लिक स्कूल मुख्याध्यापकास 25,000 रुपये दंड, माहिती अधिकाराचा दणका। संत मीरा पब्लिक स्कूल परांडा ही शाळा शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबवित नसल्याने दंडात्मक कारवाई करण्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता नवनाथ एकनाथ कसबे राहणार परांडा यांचा अर्ज दिनांक 23/2/2022 या कार्यालयास मागितली होती। माहिती वरील विषयी कळविण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 अन्वये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना आपल्या शाळेतून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जाणून बुजून गणवेश, बूट इत्यादी नावाखाली फीस घेऊन आर्थिक लूट करीत असल्याचे निवेदन प्राप्त झाले होते। तसेच शाळा आपली शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे अंमलबजावणी करीत नसल्याची तक्रारही या कार्यालयास प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 अन्वये आपणास RTE 25% अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून कोणतेही शैक्षणिक शुल्क घेता येणार नाही। घेतले असल्यास त्वरित पालकास अदाई करण्यात यावे व त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करणे याबाबत कळविण्यात आले होते, परंतु आपण ती कारवाई केलेली नाही। तसेच दिनांक 7/3/2024 रोजीच्या चौकशी अहवालानुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये तक्रारदार नवनाथ एकनाथ कसबे यांनी सादर केलेल्या साहित्य खरेदीच्या पावतीवर 25% अशी नोंद असल्याने रक्कम ₹4,500 अदा करण्याबाबत सूचित करण्यात आले होते, परंतु अद्यापही आपण तक्रारदार श्री नवनाथ एकनाथ कसबे राहणार परांडा यांना सदर रक्कम अदा केलेली नसल्याने दिनांक 7/3/2024 रोजीच्या चौकशी अहवालाआधारे साहित्य खरेदी पावतीवर 25% अशी नोंद असल्याने तक्रारदार नवनाथ एकनाथ कसबे परांडा यांना रक्कम ₹4,500 अदा करण्याबाबत सूचित करण्यात आले होते। तथापि संत मीरा पब्लिक स्कूल परांडा या शाळेने अद्यापही तक्रारदार सदर रक्कम परत दिलेली नाही। संत मीरा पब्लिक स्कूल परांडा या शाळेस बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना 25% प्रवेशित विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याबाबत सक्त ताकीद देऊनही सदर शाळेच्या वारंवार तक्रारी कार्यालयास प्राप्त होत होत्या। शाळेने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीचा भंग केल्यामुळे शाळा व्यवस्थापनास ₹25,000 शास्ती लावण्यात आली आहे। सदर शास्तीची रक्कम शासन खाती विहित लेखाशीर्षक चलनाने भरणा करण्यात यावी व चलनाची प्रत या कार्यालयास सादर करावी। आमच्या शाळेकडून कुठल्याही शालेय साहित्याची विक्री केली जात नाही आणि ज्या पावत्या सदर तक्रारदारांनी जोडल्या आहेत त्या इतर व्यावसायिकांच्या आहेत। आमच्यावर जो आता दंडात्मक कार्यवाही झालेली आहे त्याच्याबद्दल आम्ही वरिष्ठांशी दाद मागणार आहोत।